नर्मदे हर. आज जलकुटी सहस्रधारा या ठिकाणावरून सनप महाराज आणि माईचे भक्तगण सर्व पुढील परिक्रमेसाठी तयार झालेले आहेत. तर आज आम्हाला सगळ्यात लेट झालेलो होता. आम्ही 7:15 वाजले जाग्यावरच परिक्रमेसाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबा आपला परिचय काय? जय जनार्दन परिवार, जय जनार्दन परिवार. आणि हिंगुनी देवस्थान, जोगेश्वरी महादेव मंदिर. अच्छा, हिंगोनी कांगोनी. हा हिंगुनी नेवासा तालुका, आयलाबाई नगर. अच्छा, आता परिक्रमेमध्ये किती वर्षात संकल्प केलाय काय? हे तेवढं होईल तेवढं, 6 महिने, 4 महिने, 3 महिने. अच्छा. चलो ठीक आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. काय नाव आहे आपलं? सानप महाराज. आपला काय परिचय? मी हरिराम काकडे. अच्छा. गाव? काकडे कंडारी, जालना जिल्हा. हां. आणि नर्मदा माईच्या कृपेनं दुसरी परिक्रमा चालू आहे पायी. अरे वा, छान. खूप सुंदर असे अनुभव आहेत सांगण्यासारखे. खूप वा. जास्त येतं, थोडे पण नाही येतं. वा, आनंद. त्याच्यामुळं मी तर सर्व नर्मदा परिक्रमाला येणाऱ्या सर्व भक्तांना एकच विनंती करणार की आपण होईन तिथपर्यंत नर्मदा माईच्या किनाऱ्यानेच परिक्रमा करा. कारण की नर्मदा मैया आपल्यासोबत आहे याचा खरा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर हा फक्त किनाऱ्यावरच येतो. तुम्ही जर रोडच्या रस्त्याने जाताल तर तुम्हाला कसलाही अनुभव येणार नाही, कसलीही शांतता मिळणार नाही. रोडनं फक्त दौड लावणारे माणसं भेटतील आणि त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांच्यासोबत दौडच लावणार. त्यामुळं तुम्ही होईन तिथपर्यंत किनाऱ्याने या. किनाऱ्याने खूप असे मंदिरे आहेत ज्या ठिकाणी खूप अशा साधू संतांनी, देवतांनी किंवा खूप अशा महात्म्यांनी जिथं तप केलेलं आहे त्या ठिकाणची काहीतरी ऊर्जा आपल्याला तिथून प्राप्त करून घेता येते. त्यामुळं अशा ठिकाणांना आपण भेट द्यायलाच हवी. आणि किनाऱ्याने प्रवास केल्याच्या नंतर मैयाचं दर्शन थोड्या वेळात होत राहतं. त्यामुळे आपल्याला काहीतरी एक अनुभूती येते. त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्ही मैयाच्या किनारी नर्मदा यात्रा करा. नर्मदे हर. धन्यवाद महाराज, आपण छान. नर्मदे हर. आज दत्तधाम जलकुटी या तीर्थस्थळावरती सहस्रधारांच्या सनप महाराज आणि बाकी माईचा भक्तगण या आश्रमामध्ये रात्री मुक्कामी होतो. आणि आता सकाळी प्रवास चालू केलेला आहे आम्ही. तर या प्रवासादरम्यान आजच्याला थोडंसं लेट झालो प्रवासामध्ये निघण्यासाठी. तर आज आम्हाला या ठिकाणी 7:15 वाजलेले आहेत आणि 7:15 वाजता आम्ही या आश्रमामधून पुढे प्रवास चालू केलेला आहे. नर्मदे हर. आजच्या प्रवासातला दिवस आपला आहे 37वा आणि अशा या 37व्या दिवसाची सुरुवात आपण छान दत्त भगवंताच्या धामापासून करत आहोत. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा छानसा प्रवास आज चालू झालेला आहे. नर्मदे हर. आज आपणास नर्मदे हर.
नर्मदे आपणास ज्या गोष्टीची ओढ लागली होती ते महेश्वर धाम परिक्रमेमधलं महत्त्वाचं ठिकाण आपण आता या ठिकाणी जलकोटीवरून या महेश्वर धाम ते या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं. थोड्याच वेळात आपण घाटावरती पोहोचणार आहोत की आपल्या असणाऱ्या अहिल्यादेवी मातेचं अतिशय सुंदर त्या ठिकाणी वैभव आपणास पाहायला मिळेल. नर्मदे नर्मदे जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम. जय ओम जय ओम माँ अहिल्या की पवित्र नगरी में नगर परिषद नर्मदे नर्मदे. हा आपण आता अशा पावन ठिकाणी आलेलो आहोत महेश्वर धाम या पुण्य पावन नगरीमध्ये. आणि ज्या ठिकाणी नर्मदा मातेची आरती होते तेच हे पावन ठिकाण, तोच हा घाट की या ठिकाणी माईची आरती होत असते. नर्मदे हर अतिशय छान आणि सर्व जगताला पावन करणारी अशी नर्मदा माता सुखदायिनी आणि या असणाऱ्या अहिल्यादेवी मातेचं अगदी वैभवाचं खरं स्वरूप या घाटावरती आल्यानंतर कळतं माणसाला की आपण पाहण्यासाठी दमतो तर त्यांनी बांधण्यासाठी किती कष्ट घेतले असतील. नर्मदे हा नर्मदे. नर्मदे अशा प्रकारचा हा माहेश्वर घाट आज आपण चित्रामध्ये सुद्धा रेखाटू शकत नाहीत. हे काही वर्षापूर्वी या माईने बनवलेलं आहे. नर्मदे हर. आणि या सर्व आपल्या विरुद्ध लढणाऱ्या शक्तींच्या विरोधात सुद्धा हे सर्व हिंदुत्व धर्म टिकून ठेवला माईने. खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. नर्मदे हर. जिंदगी भर. जय ओम मा जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम मा जय ओम. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जे माईमध्ये जलचर आहे त्यांच्यासाठी थोडंसं अन्न म्हणून हे टाकावं लागतं. नर्मदे हर.
सकाळी सिट्रिक ॲसिड घाललेले सकाळी सिट्रिक ॲसिड घेतली काय लिंबू ए तू मला नको सांग भेटते कारण तुझ्याकडे तयार होतं हा घ्या ना सगळ्यांना हाय बोलो गाइस नर्मदे हार नर्मदे हार आज आपण या नर्मदा माईच्या पुण्यपावन अशा माहेश्वर धाम या ठिकाणी आलेलो आहोत आणि चालत असताना आपले असणारे मराठी युवक आपण कुठून आलात पुन्हा अच्छा आपण पुणे सर्व पुण्याचे जय महाराष्ट्र वाह छत्रपती शिवाजी महाराज की जय जरा जोर से बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय अहिल्या देवी माता की जय वाह ज्या अहिल्या देवीमुळं आज आपला हिंदू धर्म आणि शिवाजी महाराजांमुळे हिंदू धर्म टिकलेला आहे त्यांचा आपण किती जोशमध्ये जय जयकार केला पाहिजे पूर्ण बिंबीच्या देठापासून नर्मदे वा धन्यवाद नर्मदे हा बघा हे वैभव इथली कलाकुसर खास पाहण्यासारखी आहे एकसारखे अगदी आपल्याला कागदावरती सुद्धा या डिझाईन सर्व बनवण्यासाठी अशक्य वाटत आहे त्याच या दगडामध्ये की हजारो वर्षे ज्यांचं आयुष्य राहील अशा या पाषाणामध्ये या अहिल्यादेवींनी त्यांचं हे वैभव दाखवलेलं आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मरावे परी कीर्तिरूपी उरावे नर्मदे नर्मदे जिंदगी आणि हे किती वेळेस पाहिलं किती टाईम पाहिलं तरी ते पाहावंच वाटतं कारण नजरच हटत नाही अशा प्रकारचं हे वैभव नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आता आपण चालत असताना मंडला मार्गे मंडलेश्वरला जात असताना काही माहेश्वरच्या बाहेर गेल्यानंतर 1 किलोमीटरच्या अंतरावरती ही गोशाळा आपल्याला लागत आहे छानशी गोशाळा आहे आणि समोर आपलं स्वागत करणारी मंडलेश्वरची यस आणि माहेश्वर सांगतंय की पुन्हा या पुन्हा पधारे जिंदगी भर नर्मदे मध्ये आपण आता चालत असताना महेश्वरच्या पुढे मंडलेश्वर आणि या मंडलेश्वर शहरामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता 11:15 वाजलेत प्रसादीची या ठिकाणी पाहूया व्यवस्था
तदनंतर पुढील परिक्रमेस प्रारंभ. नर्मदे हर. आता माईच्या किनारीच नर्मदा आश्रम आहे, त्या ठिकाणी मुक्कामी राहिलेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे चाय अभी लिया है माझी. चलो नर्मदे हर. ज़्यादा चाह तो पीना सेहत के लिए अच्छा नहीं होता. बाल भोग ज़्यादा कम हो गया तो चलेगा, लेकिन चाय ज़्यादा नहीं होनी चाहिए. नर्मदे हर. नर्मदे हर. नागराज. जय हो, जय हो. माझ्या तिसऱ्या परिक्रमेमध्ये या सुंदर मंदिरामध्ये मुक्काम केलेला होता. मंडलेश्वरच्या पाठीमागे बाहेर निघाल्यानंतर एक 2 किलोमीटरवर छानसं मंदिर आहे. भोजन प्रसादीची व्यवस्था नाही आहे. कोणी महात्मा करत असतो, तो भाग वेगळा, परंतु रात्रीच्या विश्रांतीसाठी खूप छान मंदिर. नर्मदे हर. आता दुपारची विश्रांती या ठिकाणी घेतलेली आहे आणि परिक्रमेला आता पुढे सुरुवात केलेली आहे. नर्मदे हर. आता वाजलेले आहेत 2. हो, या 2 वाजता इथून पुढे सुरुवात झालेली आहे. नर्मदे हर. मंडलेश्वरपासून एक 7-8 किलोमीटर आल्यानंतर एक करोंदिया प्रवेशद्वार लागतं. खूप मोठं मंदिर आहे आत, अर्धा किलोमीटर. आणि आता थोडंसं उन्हाचं बसून सावलीला रस घेतलेला आहे आणि आता पुढे परिक्रमेत निघणार. नर्मदे जय ओम, जय ओम. नर्मदे हर. आता आपण बडवाच्या तरफ दिशेने पुढे चाललेलो आहोत. चालवत असताना एक मंडलेश्वरच्या पुढे 12 किलोमीटर अंतरावरती दरगाव. आणि छानशी मोठी सिटी आहे दरगाव. नर्मदे. या दरगावला आता आपण पास करून पुढे चाललेलो आहोत. नर्मदे. जय ओम. नर्मदे. नर्मदे. नर्मदे हर. आपण आता चालत चालत परिक्रमेमध्ये नांद्रा या गावी आलेलो आहोत आणि या ठिकाणी ही
परिक्रमा वाशांसाठी एक शीतला माता मंदिर म्हणून मंदिरामध्ये व्यवस्था गावकरी करत आहेत. आणि पुढे 3 किलोमीटरवरती गायत्री मंदिर आहे, गायत्री शक्तिपीठ म्हणून. त्या ठिकाणी ही राहण्याची व्यवस्था आहे असं गावकऱ्यांकडून कळलं आहे. तर चला, अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे, 4:30 वाजले, तर तेवढे 3 किलोमीटर कमी होतील. म्हणून आपण पुढं गायत्री शक्तिपीठ त्या ठिकाणी जाऊया. नर्मदे हर. ही जी नदी आपल्याला मिळत आहे ही मालन नदी आहे. आणि मालन नदी पार करून आपण पुढे चाललेलो आहोत. नर्मदे बडवाह या ठिकाणाहून 29 किलोमीटर आहे. नर्मदे हर जिंदगी. हर हॉटेल केसरी फॅमिली रेस्टॉरंट, कत्तरगाव. नांद्रा गावच्या पुढे कत्तरगाव येतं. आणि या असणाऱ्या हॉटेल मालकाने या ठिकाणी बोर्डर लावून टाकलेला आहे की पैदल परिक्रमा केली, चाय निःशुल्क, आणि वेळ प्रसंगी आलं तर जेवण बी देत असतील असं आपण गृहीत धरायचं. कारण त्यांचा भावभक्ती खूप छान आहे. नर्मदे हर जिंदगी भर. माईने प्रत्येक पावली असे भक्त या ठिकाणी बसवलेले आहेत. म्हणून खूप छान चाललेले आहे. आणि कत्तरगाव आता या ठिकाणी 1.5 किलोमीटर राहिलेलं आहे. गायत्री मंदिर आहे, तिथे सर्व व्यवस्था आहे असं कळवलेलं आहे. नर्मदे हर. आता आपण आज तिथेच विश्रांती घेऊया. नर्मदे हर. आपण आता कत्राह या ठिकाणी आलेलो आहे. बडवा 26 किलोमीटर या ठिकाणाहून राहिलेलं आहे. आणि ओंकारेश्वर 45 किलोमीटर. म्हणजे आपल्याला इथून ओंकारेश्वरला जायला 1 दिवस भरपूर झाला, परंतु मैया क्रॉस करायची नाही म्हणून अजून आपल्याला 1.5 महिना लागेल. नर्मदे हर. अशा प्रकारे आपण कत्रा हे गावामध्ये आलेलो आहोत. आता गायत्री मंदिर मी जवळच सांगितलेलं आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी मुक्कामी राहत आहे. पाहूया कशी व्यवस्था आहे ती. बडवाह इथून 26 किलोमीटर दाखव. नर्मदे नवीन अनुभवी जीवनात घ्यावाच लागतात. आणि अनुभव हे कधीही फुकट भेटत नाही, ते विकतच मिळत असतात. कारण जीवनाची बराचसा वेळ त्याच्यासाठी आपण दिलेला असतो. नर्मदे जिंदगी भर. नर्मदे हर. आपण आता आजच्या 37व्या दिवसाची सांगता या गायत्री शक्तिपीठ कतरगाव या बडगावाच्या पाठीमागे 26 किलोमीटर सुंदर माईचं शक्तिपीठ आहे. आणि त्या शक्तिपीठामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. ह्या बाजूला खोल्या आहेत, बाकी टॉयलेट बाथरूम सर्व व्यवस्था आणि छानसा आश्रम. अचानक या ठिकाणी येणं झालेलं आहे.
तरी बाकी परिक्रमावाशांना बी कुणाला अडचण वाटल्यास जो रोडने येतात त्यांना या सर्व गोष्टीचा जरूर फायदा होईल अशी एक अपेक्षा मनामध्ये ठेवून ह्या सर्व गोष्टी आपण करत असतो. शक्यतो आश्रम गावं त्याचं अंतर सांगण्याचं एक उद्देश हाच आहे. नर्मदे हर, नर्मदे. जय ओम, जय ओम, जय ओम. जय ओम आई माता जगदंब 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 गायत्री शक्तिपीठ माता नर्मदे हर. जय ओम, जय ओम. तशी आज थोडीशी मनामध्ये शंका आली की आज कुठं आपण थांबणार, परंतु आमची नर्मदा माई सर्व व्यवस्था करत असते, त्याच्यामुळं आम्ही बी फार चिंता करत नाहीत. आज अतिशय सुंदर तिच्या दरबारामध्ये तिने आज आमचा मुक्काम ठरवला होता. नर्मदे हर. आपल्यासाठी ती कधीही छानसंच जागा निवडणार, फक्त आपल्याला माहिती नसतं आणि भविष्य झाकलेलं आहे म्हणूनच त्याच्यामध्ये आनंद आहे. नर्मदे हर जिंदगी भर. कत्तरगाव आश्रम में सब परिक्रमावासी और ये सामने माई का और ये सब भोजन प्रसादी बनवा रहे. हर दिन का उनका काम है और वो बहुत आनंद भरी वो परिक्रमावासियों को खिलाती है. और रोटी सब्जी दाल चावल. नर्मदे हर, नर्मदे हर. चलो ठीक है, लेकिन काम तो अच्छा कर रहे. नर्मदे हर, नर्मदे हर. जय ओम, जय ओम, जय ओम. अशा प्रकारचा हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. नर्मदे